शुद्ध केलं. होतं का चालू? नाही झालं. लगेच बंद होतं. तेव्हा मागच्या शंकेचं समाधान झाल्यानंतर आता हा विषय जो आलेला आहे या स्थानी हा निष्कर्ष आहे की न शब्द विना व न शब्द रहित, म्हणजे न शब्द विना म्हणजेच न शब्द रहित, ज्या वाक्याने ज्या पदार्थामध्ये ज्या संबंधाने जो पदार्थ प्रतीत होतो त्याच न शब्द सहित वाक्याने त्याच पदार्थामध्ये त्याच संबंधाने त्याच पदार्थाचा आभेदही होतो आभेद आणि होतो. निषेधही होतो. निषेध न म्हटलं की निषेध होतो. आणि न नसेल तर अभेद असतो. अभेद होत असतो. उदाहरण नीलो घटहा. उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. निलोघट हा हे एक शब्द रहित वाक्य आहे आणि या न वाक्याने शब्द रहित वाक्य. हा नीलो तर या घटहा त्याच्यात न आला का? नाही. नाही आला. न आला नाही म्हणून अभेद प्रतीती येते असं म्हणतात. न आलेला नाही म्हणून अभेद प्रतीती आली. जर न आलेला असता तर भेद झाला असता मग. भेद प्रतीती आली. निषेध झाला. निषेध झाला. हा. तर त्यांनी सांगितलंय की या वाक्याने घट पदार्थामध्ये म्हणजे नील पदार्थ हा अभेद संबंधाने सांगितलेला आहे. कारण अभेद संबंधाने नील विशिष्ट घट आहे असा या वाक्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. बरोबर आहे. पुढे तर आता नंतर आपण न शब्द सहित वाक्य घेतले म्हणजे ज्याच्यामध्ये न आहे असं वाक्य घेतलं. उदाहरणार्थ घटो न निलहा हे वाक्य आपण घेतलं तर या नीलतेचा घटाच्या ठिकाणी अभेद नाही हे सांगणारा न शब्द न तयार शब्द झाला. घेतला आपण. नीलो न घट हा घट निळा नाही. तर मग या वाक्याने घट घटामध्ये आहे पण निळा नाही, त्याच्यात नीलतेचा निषेध केलेला आहे. तर या वाक्याने म्हणजे घटामध्ये नील पदार्थाचा अभेद संबंधाने म्हणजे निषेध दाखवलेला आहे त्यांनी. बरोबर. पुढे घेतलेलं आहे घट हा पट हा. आता हे वाक्य घेतलं तर हे वाक्य सुद्धा न शब्द रहित आहे आणि त्या घट हा वाक्याने पट हा. आता याच्यात न शब्द नाही नाहीये. पण न शब्द जरी नसला तरी सुद्धा अभेद प्रतीती येते. अर्थात घट हा पट आहे असा अर्थ होत नाही पण भ्रमाने का व्हायना अभेद प्रतीती येते. तर त्या वाक्याने म्हणजे घट पदार्थामध्ये पट पदार्थ हा अभेद संबंधाने म्हणजे असं प्रतीत होतं. प्रतीत होतं म्हणजे प्रतीती तशी येते. तर ते म्हणतात की ती प्रतीती कशी येते तर दोन पदात समान विभक्ती असली की अभेद संबंध म्हणजे प्रतीतीला येतो. समान विभक्ती. आता इथे प्रथमा विभक्ती दिसते. घट हा पट हा त्याच्यामध्ये प्रथमा विभक्ती दिसते आणि प्रथमा विभक्तीच्या द्वारे त्याच्यामध्ये असं लक्षात येतंय की घटपट आहे. घटपट आहे अशा प्रकारचा काय झाला भाव त्याच्यामध्ये तयार उत्पन्न झाला. अर्थात अभेद प्रतीती येते त्या ठिकाणी हे सांगायचंय. अभेद आहे हे नाही सांगायचं कारण घटपट कधीच नसतो. घट हा पट असतो का? नसतो. त्याच्यात नाही पण मग अभेद संबंधाने प्रतीती मात्र येते. पुढे सांगितलंय की निलो घट हा या वाक्याप्रमाणे म्हणजे घट आणि पट. घट हा आणि पट हा या वाक्य सुद्धा ही दोन्ही पदे म्हणजे समान विभक्तिमान असल्यामुळे न शब्द रहित घट आणि पट आहेत. तर त्यांच्यात सुद्धा म्हणजे अभेद संबंध आहे असं म्हणजे आपल्याला प्रतीतीला येतं. अभेद संबंध प्रतीती येते. पुढे शिष्याने शंका विचारलेली आहे की महाराज घट पदार्थामध्ये पट पदार्थ अभेद संबंधाने असणे म्हणजे संभवनीय नाही. कारण महाराज प्रत्येक घट पदार्थामध्ये पट पदार्थ अभेद संबंधाने असणे संभवनीय नाही हे तर उघडच आहे. त्याच्यात काय फार डोकं लावावं लागेल असं नाही. घट आणि पट याच्यामध्ये भेद आहे का? भेदच आहे. दोन भिन्न पदार्थ आहेत. घट भिन्न आहे पट भिन्न आहे. मग त्याच्यात अभेद संबंधाने असणे राहणे संभवनीय नाही. कारण प्रत्येक पदार्थाचा अभेद संबंध हा आपल्या स्वतःच्या म्हणजे स्वरूपाशीच असतो. त्याला तादात्म्य संबंध म्हणतात. त्याच्या स्वरूपाशी असलेला म्हणून प्रत्येक पदार्थाचा अभेद संबंध म्हणतात, स्वरूप संबंध म्हणतात. हा प्रत्येक पदार्थाचा आपल्या स्वरूपाशी हा तादात्म्य भाव, तादात्म्य संबंध किंवा स्वरूप संबंध किंवा अभेद संबंध असतो. या कर्तवाचे शब्द झाले एवढे सगळे. तर शिष्य म्हणतात समाधान सांगा. तर समाधान सांगताना श्रीगुरु म्हणतात की जेव्हा दोन पदांची समान विभक्ती असते तेव्हा एका पदार्थामध्ये म्हणजे दुसऱ्या पदार्थाचा अभेद संबंध म्हणजे आपल्याला प्रतीतीला येत असतो. समान विभक्ती प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन अशा प्रकारचे सप्तमीचे व्याकरण, मराठी व्याकरण पहा.
किंवा संस्कृतमध्ये सुद्धा तर याला सप्तमी विभक्ती असं म्हणतात. मग त्या विभक्ती समान विभक्तीच्या द्वारे अभित प्रतीती येते. हा भाग सांगता येत. म्हणून घटहा पटहा याच्यात प्रथमा विभक्ती घट पट ही काय येतं नाव कोणत्या विभक्तीत आहेत प्रथमा विभक्तीत नाम येतं. मग त्या नामाच्या घटहा पटहा तिथं प्रथमा विभक्तीच्या द्वारे आणि न शब्दाचं नसल्या कारणाने त्या ठिकाणी न शब्द नसल्या कारणाने त्या ठिकाणी घटहा पटहा घट पट आहे असा अर्थ होतो. घट आहे पट आहे आणि एकत्रित केलं तर घट पट आहे. दोनदा आहे नाही ना म्हणत आपण. घट आहे पट आहे राम आहे श्याम राम आहे श्याम राम आहे श्याम राम आहे. काय झाला तर भ्रमाने त्या ठिकाणी आभेदाची प्रतीती येते. याला प्रथमा विभक्ती म्हणतात. पुढे म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे घट हा पट हा. तर यामध्ये प्रथमा विभक्ती सांगितलेली आहे. म्हणजे घट पदार्थामध्ये पट पदार्थ हा अभेद संबंधाने प्रतीतीला म्हणजे येत असतो. पण घट पदार्थात पट पदार्थाची जी प्रतीती येत असते तर ती भ्रमरूपच होईल. प्रमा होणार नाही. ते मान्य आहे आम्हाला. पण प्रतीती येते एवढं आम्हाला सांगायचं होतं. म्हणून चला पुढे सांगितले की एका न शब्दरहित वाक्य घेतलं आपण तर त्यामध्ये आपण न शब्द जर समावेश केला न शब्दाचा तर त्याचा निषेध होतो. म्हणजे उदाहरण जर आपण घेतलं की लो घट हा तर हे न शब्दरहित वाक्य आणि त्याच्यामध्ये आपण जर न समावेश केला तर त्या ठिकाणी म्हणजे घटो न नील हा असं म्हणजे वाक्य घट हा असं म्हटलं तर निषेध प्रतीतीला होईल. तर नीलो घटहा नीलहा घटहा असं म्हटलं तर त्याच्यामध्ये घट निळा आहे हे तर झालं. तर नीलो न घटहा असं केलं की न ने काय केला न ने लगेच निषेध केला. म्हणून मग घट निळा नाही हे समजलं. कोणी केलं न ने केलं न शब्द. पुढे त्यांनी सांगितलंय की म्हणून एका पदार्थामध्ये अपर म्हणजे दुसऱ्या पदार्थाचा अभेद संबंधाने निषेधक जो अभाव असतो तर त्याला अन्य अभाव असं म्हणतात. अपर म्हणजे दुसरा. आता 6वा मुद्दा चाललेला आहे की नवीन नैयायिकांच्या रीतीनुसार संसर्ग अभावाचे 4 भेद म्हणजे प्रकार सांगितले. आता नवीन न्यायिकांच्या रीत्यनुसार म्हणजे रीतीनुसार संसर्ग अभावाचे 4 भेद. मुख्य अभावाचे किती प्रकार आहेत? संसर्ग अभाव आणि संसर्ग अभावाचे 4. कोणते 4 प्रकार? तिसरा ते सांगतात म्हणून सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव. तर असे किती झाले? संसर्ग अभावाचे 4 प्रकार. आता याच्यात पडताळणी करतील ते लक्षण आणि परीक्षा असं जे म्हटलेलं होतं पदकृती किंवा पदकृत्य असा शब्द प्रयोग केलेला आहे. याला आपण त्याचं गेल्या वेळेस पाहिलं होतं की लक्ष येती जे लक्षण आहे ते इति संभवती नवा तर त्याला परीक्षा असं म्हणतात. तर लक्षितस्य एतत् लक्षण संभवती नवा इति परीक्षा हा असं परीक्षाचं लक्षण केलेलं आहे त्यांनी तर्कसंग्रहात. अर्थात त्याची परीक्षा घेतली त्या पदार्थाची परीक्षा करणं म्हणजे लक्षणाच्या द्वारे परीक्षा केली जाते. तर्कशास्त्रवाले न्यायशास्त्रवाले जे आहेत ते न्यायशास्त्रकार नेहमी लक्षण प्रतिपादन करतात. लक्षण जर संभवत असेल तर मग ते लक्षण जर संभवलं तर ते पदार्थाची सिद्धी होते. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी ही किंतु लक्षणाभ्याम. म्हणून सगळ्या पदार्थांची लक्षणं केलेली त्यांनी. तर आता आपला जो 6वा मुद्दा चाललेला आहे की नवीन न्यायिकांच्या रीतीनुसार संसर्ग अभावाचे 4 भेद प्रकार आणि त्यांचे लक्षण व परीक्षा. आता त्यांचं लक्षण म्हणजे आता पहिल्यांदा संसर्ग अभावाचे 4 प्रकार कोणते? तर प्राक अभाव, सामायिक अभाव, अत्यंत अभाव.
आता जसं हे नवीन मुद्दा काय आणला याच्यामध्ये, तर पहिले सुद्धा आपल्याला होऊन गेलेलं आहे, पण नवीन न्यायिकांनी काय बदल केलेले आहेत का हे तुम्हाला जर कळून घ्यायचं असेल तर याच्यासाठी यांचा, नाही तर मग पुन्हा पुन्हा तेच कशाला सांगतील किंवा मागं बी झालं ना आत्ता बी तेच होत असेल तर परत सांगायची आवश्यकता काय, तर त्याच्यामध्ये सूक्ष्म बदल काही आहेत तर ते पाहून घ्या. प्राक अभावाचे लक्षण आणि परीक्षा. नवीनांचंच मत आहे. मागच्या वेळेस चाललं होतं ना प्राच्यांचं एक नवीन. मागचं प्राच्यांचं झालं आणि हे नवीन आहे, हे नव्यांचं आहे ना. नाही तिथं आता विषय घालतात ना. हा पण मग परत पुन्हा सांगायचं कशाला, मग तिथं दुरुक्ती नाही आहेत का, दोष येईल ना, तयार होईल ना तो, की मागं झालेला परत एकदा तुम्हाला अभ्यास करून घेऊ आम्ही, नाव फक्त बदलू, प्राच्य आणि नव्य. मग एकाच हेडिंगवर करता आलं असतं प्राच्य आणि नव्य यांची मते, पण याचा अर्थ त्याच्यामध्ये काय आहे, बदल आहे, पण तो आपल्या नजरेला आला पाहिजे. म्हणजे काय बदल आहे ते ऐकून घ्या, पहा. म्हणजे त्याच्यात तर त्यांची विचारसरणी आणि थाटणी भिन्न आहे. नव्यांची विचारसरणी ही जी आहे ती त्यांना अनुसरून जरी असेल तरी भिन्न आहे. प्राकाभावाचं लक्षण आणि परीक्षा सांगतात, ऐका. पैकी संसर्गाभावाचा पहिला मुद्दा आलेला आहे, तो प्राकाभाव आलेला आहे. आणि प्राकाभावाचं नव्यांनी काय लक्षण केलं, पहिल्यांचं लक्षण एकच जरी होतं त्याच्यामध्ये एकच लक्षण आहे. आता याच्यातल्या सगळ्या लक्षणांचा विचार करायचा आहे ना, त्यामुळं एखादं लक्षण जसेच्या तसं जरी दिसत असतील ही लक्षणं, तरी सुद्धा त्यांनी त्याला कशी मांडणी केलेली ते ऐका. लक्षण आलेलं आहे अनादि शांत, आणि प्राच्यांनी काय केलेलं होतं, एक पदाचा अर्थ तोच आहे. शांत म्हणजे अंतच ना. अंत याचा आहे अंतेन इति शांत असं म्हटलेलं आहे. अंतेन इति शांत असं शांताचं लक्षण आहे. ज्याचा अंत होत असतो त्याला शांत असं म्हणतात. अंतेन इति शांत. आणि हे अनादि शांत, प्राकाभाव अनादि आहे म्हणजे तो त्याची उत्पत्ती झालेली नाही, तर तो अनादि कालापासून तो उपस्थित आहे. परंतु तोच ज्या वेळेला प्रतियोगी येतो म्हणजे घट येतो त्यावेळेला शांत होतो. कारण प्रत्येक अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहत असतो. म्हणून घट हा प्रागअभावाचा प्रतियोगी कोण आहे, प्रागअभावाचा प्रतियोगी घट म्हटला ना, घटाचा प्रागअभाव सांगतो आपण. घटाचा प्रागअभाव तर त्या प्रागअभाव हा त्याच्या उपादान कारणात म्हणजे कपालात राहत असतो. आणि ज्या वेळेला प्रतियोगी येईल त्यावेळेला त्याचा नाश होतो. म्हणून तो अंतेन त्याचा अंत होतो, म्हणून तो शांत होतो. ज्याचा अंत होत असतो त्याला शांत असं म्हणतात. त्याचा अंत झाला की तो शांत झाला. कोणाचा अंत झाला, प्रतियोगी आला की प्रागअभावाचा अंत झाला आणि तो घट स्वरूप असतो. म्हणजे त्या प्रतियोगीचा ज्याचा अंत झाला तो कुठं तत्स्वरूप म्हणजे कुठे झाला, याच्यावर शंका होईल पुढे येणारे. तर पुढे सांगितलंय की संसर्ग अभाव कोणाला म्हणतात, तर जो अभाव अन्य अभावाहून भिन्न असतो. याचं एक लक्षण आलं. दोन अभावांचे भेद तयार झाले तर एकावरून दुसरा, धाकटा कोण थोरल्यावरून दुसरा, थोरला कोण धाकट्यावरून दुसरा, हे लक्षण होतं ना. एक लक्षण तयार होतं. ज्या थोरल्यावरून दुसऱ्याला धाकटा असं म्हणतात, धाकट्यावरून दुसऱ्याला थोरला असं म्हणतात. झाला, दोघंच येतं, एक थोरला आणि एक धाकटा. आता इथे कोण आहे, सामायिक अभाव आपला हा संसर्ग अभाव आणि अन्यन्य अभाव. अन्यन्य अभावावरून भिन्न असणाऱ्या अभावाला संसर्ग अभाव असं म्हणतात. आता अन्यन्य अभावाचं लक्षण करा बरं. अन्यन्य अभावाचं लक्षण मी संसर्ग अभाव अहो मी आता काय सांगितलं तुम्हाला, संसर्ग अभाव भिन्न असतो त्याला अन्य अभाव झालं. आपल्याला इथं काय चाललंय, इथं थोरला धाकट्याप्रमाणे
अनादि आणि शांत जो अभाव त्याला प्राक अभाव म्हणतात. सांग त्या अभावात तो प्राक अभाव आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहत असतो. प्राक अभाव कुठे राहतो? प्रतियोगीच्या उपादान कारणात. प्रतियोगी कोण आहे? घट आहे. घट आहे. घटाचं उपादान कारण कपाल आहे. कपाल आहे. म्हणून प्राक अभाव कुठे राहतो? कपालामध्ये राहतो. कपालात राहतो. आता त्याच्यावर मी सूक्ष्मता तयार झाली. तो जर कपालात राहत असतो, पण कपाल हे त्याचा अवयव आहे घटाचा. घटाचे अवयव आहेत ना, अंत्य अवयवी कोण आहे? शरीर घट घट आहे, आहे. घट. घट आहे. घट आहे. अंत्य अवयवी घट आहे आणि अवयव कपाल आहे. पण कपालही कोणापासून तरी झाली? कोणापासून झाली? गणुक, त्रेणुकाना. यनुक, त्रेणुक, चवर्णुक. तर यांच्यापासून ते काय झाले? कपाल झाली. मग तो प्राक अभाव कुठे गेला? गणुक, त्रेणुकाच्या. म्हणून कपालाचा प्राक अभाव कुठे राहतो? गणुक, त्रेणुकामध्ये. त्रेणुकामध्ये. त्रेणुकामध्ये त्रेणुक त्याच्यापासून जो अवयव बनला त्याच्यात राहतो. त्या त्रेणुकाचा प्राक म्हणजे त्यात प्राक अभाव कुठे राहतो? परमाणूमध्ये राहतो. आणि परमाणू हे नित्य आहेत. म्हणून सगळ्याच पदार्थांचा प्राक अभाव परमाणूमध्ये राहतो असं नाही. एकांचं झालं सिद्ध. सगळे पदार्थ कुठे राहतात? परमाणू. सगळ्याच पदार्थांचा प्राक अभाव परमाणूमध्ये राहतो. हे साधारण लक्षण झालं. आणि घटाचा प्राक अभाव कपालात राहतो. हे विशेष प्राक अभाव म्हणजे त्याच्या विशेष लक्षण झालं. तो प्राक अभाव त्याचा करायचा. अलग लक्षात. म्हणून सगळं जगत कशापासून झालं? परमाणूपासून झालं. म्हणजे असे परमाणूपासून जगत झालं असं मानतात ते न्यायशास्त्रकार आहेत. माता परमाणूपासून जगत झालं ही त्यांची ती संगती लावलेली ती आपल्याला विचार करायला चांगली सोपी अशी. ते वेदांताच्या कसोटीवर टिकेल नाही टिकेल तो भागव्या का. नंतर कसं झालं, जगत कशापासून झालं हे नंतर पाहू. पण परमाणूपासून जगत झालं. आता त्यांनाच विचारलं आपण की परमाणू कोणापासून झाले? तर ते म्हणतात नित्य आहेत. परमाणू नित्य आहे म्हणून जगत सुद्धा नित्य आहे आणि जगत सुद्धा सत्य आहे. आपापच परमाणू नित्य केल्यामुळे जगत काय झालं? सत्य झालं. आणि परमाणू नित्य आहेत. चला त्या इथपर्यंतच चला, कारण हे त्याच्यापेक्षा हे पुढे मागं गेलेलेच नाहीत ना. त्यांनी आत्मा मानला पण त्या द्रव्याच्या अंतर्गत मानला. म्हणून जसे सप्तपदार्थ वैशेषिकांनी मांडले आणि 16 पदार्थ न्यायशास्त्रांनी मांडले. न्यायशास्त्रकारांनी किती? 16 पदार्थ मांडलेत गौतमांनी. ते 16 पदार्थ जे आहेत तर त्या 7 विस्तार 16 पदार्थ आहेत. प्रमाण, प्रमेय, वगैरे 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 पाहून घ्या. 16 लागू 7. तर त्याच्यात त्या 7 जे द्रव्य मानलेले त्या द्रव्यात 9 पदार्थ मानले गेलेले आहेत. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन. तर त्यात आत्मा नावाचाही एक पदार्थ त्यांनी द्रव्य म्हणून मानलेला आहे आणि तो परमाणूसारखा जड मानलेला आहे. म्हणून संशोधन करायला गेले ते. पण प्रारंभिक संशोधन मी तुम्हाला नेहमी म्हटलं की प्रारंभिक संशोधन हे तितकं विकसित नसतं. आपल्याकडे सुद्धा वैज्ञानिक जे संशोधन करतात त्याच्यातला जो प्रारंभिक संशोधन केलेलं असतं ते तितकं विकसित नसतं. तुम्हाला काय म्हणतात त्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये पूर्वी एवढा मोठा रेडिओ येत होता. पहिला शोध लागला ना त्यावेळेस रेडिओ. मग त्याचे जे आतले स्पेअर पार्ट त्या असे टप्प्याचे टप्पे होते, मोठे मोठे होते. आतमध्ये जे जे स्पेअर पार्ट वापरले जातात ना ते असे प्रचंड मोठे मोठे होते. कारण ते प्रारंभिक संशोधन होतं. आणि नंतर त्याच्यात येणाऱ्यांनी काय केलं, त्याला कमी करत नेलं. आणि इतकं कमी करत नेलं की आज एवढ्या मोबाईलमध्ये कितीतरी रेडिओ बसतात. तर याला म्हणतात सुधारित संशोधन. बरोबर आहे. मग पुढे येणाऱ्यांना मार्ग झाला ना मागच्यांचा. त्यांना मागचं नाही शोधायचं, पुढचं शोधायचं. अगदी असाच प्रकार आहे. म्हणजे आता छोटे छोटे झाले किती मोटरा एवढ्या आल्या. तर एवढ्या मोठ्या मोटरा होता ते छोट्या इथपर्यंत छोट्या छोट्या मोटरा आल्या. तसाच प्रकार आहे तो.
ते पुढचे जे येतात ते संशोधन करत राहतात. म्हणून जे जे शास्त्रकार होऊन गेले त्या शास्त्रकारांनी केलेलं संशोधन चुकीचं आहे असं न म्हणता त्यांच्या त्यांच्या त्या काळाला अनुसरून त्यांनी ते केलं. आणि पुढचे येणारे संशोधक आहेत त्यांना, म्हणून वेदांत शास्त्राने काय केलेलं आहे, वेदांत शास्त्रात काहीच नाही. ह्यांच्या मताचं खंडन झालं की आपापच ते मत सिद्ध झालं, आपाप सिद्ध होते. हे कारण त्यांच्या समोर आलं का नाही, हे सगळे विषय आले का नाही. म्हणून हे जे आहेत ना, जे जे मत मांडणारे दर्शनकार त्यांना म्हणतात शास्त्रकार, हे भगवंताचेच अवतार आहेत. जगात भगवंत सोडून आहेच काय, म्हणून ते काय भगवंताचे अवतार नाहीत का, तर भगवंताचेच अवतार संशोधन केलं. पण मग आता आपल्याला बुद्धीला चालना मिळाली का नाही, न्यायशास्त्रकारांनी असं असं मांडलं हे तुम्हाला कळालं, मग तुम्ही त्याच्यावर तुमच्या बुद्धीने कसोटीवरती त्याला जर घासलं की लक्षात आलं की हे कसं काय आहे ते. चला, तर अशा प्रकाराने सूक्ष्म सूक्ष्म भाग प्रतिपादन करतायत की प्राग अभाव कुठे राहतो, तर आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहतो. हे मुख्य सूत्र लक्षात ठेवा. प्रागाभाव कुठे राहतो, प्रतियोगीच्या उपादान कारणात राहतो. सांगा पुढे. नवीन यांच्या मताने संसर्ग अभावाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. प्रागाभाव, प्रध्वंस अभाव, सामयिक अभाव आणि अत्यंत अभाव असं हे 4 प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्यांची क्रमाने म्हणजे लक्षण आणि परीक्षा असं सांगितलेलं आहे. तर पहिला मुद्दा घेतलेला आहे त्याने प्रागाभावाचा घेतलेला आहे. तर प्रागाभाव हा अनादी आणि शांत असतो. प्रागाभाव हा अनादी आणि शांत असतो. आणि तो प्रागाभाव आपल्या प्रतियोगीच्या म्हणजे उपादान कारणात राहत असतो. दिला तुम्हाला अंते नाही ती म्हणजे तो प्रागाभाव आपल्या प्रतियोगीच्या म्हणजे उपादान कारणात राहत असतो, म्हणजे कपालात राहत असतो. तर पुढे सांगितलं की कपालाची उत्पत्ती होण्यापूर्वी घटाचा जो प्रागाभाव आहे तो कपालाच्या उपादान कारणात देखील राहतो. त्याचप्रमाणे सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी घटाचा आरंभ करणारा जो परमाणु समुदाय असतो तर त्या परमाणु समुदायामध्ये सुद्धा तो प्रागाभाव म्हणजे राहत असतो. बरोबर आहे. कारण कोणत्या परमाणूपासून तो घट होणार आहे, हे त्याच परमाणूपासून त्याच घटाची उत्पत्ती होत असते. काय विशेषता आहे का नाही. जसं आता या शरीरात माझं शरीर आहे हे, ते या शरीराला जे कारणीभूत परमाणू आहेत हे सृष्टीच्या सुरुवातीला असले पाहिजे. त्याच्यानंतर हे शरीर होणार आहे. त्याच्यात भरपूर परिणाम होत गेले आणि नंतर ज्या वेळेला आत्ता ह्या शरीरात किंवा आपलं जे शरीर आहे ते ज्याच्यावर पोषण होतं, जे तुम्ही अन्न खातात त्याच्यावरती हे शरीर पोषण होतं, त्याच्यामध्ये तुमच्या शरीराचा प्रागाभाव असला पाहिजे. कशात, अन्नामध्ये. त्याच्यात आहे. म्हणूनच जर त्या अन्नामध्ये तुमच्या शरीराचा प्रागाभाव नसेल तर काय होईल, नाश होईल. कारण ते म्हणते, आपण म्हणतो ना सरळ सरळ की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अन्न आहे. जर एखादा माणूस का मेला, त्याचं अन्न संपलं म्हणून, त्याला आता परत अन्न राहणार नाही. तेवढंच त्याला ती संगती बी आहे. आता इकडून कर्माची संगती लावली आणि न्यायशास्त्रवाल्यांनी परमाणूंची संगती लावली. आपण कर्म संगती लावतो. आपण म्हणतो का अन्न मिळतं, कर्म आहे म्हणून मिळतं असं. न्यायशास्त्राकडे गेलं, ते म्हणले का मेला, ते म्हणले परमाणू संपले. त्याच्या शरीराला कारणीभूत असणारे परमाणू संपले. म्हणजे परमाणू आणि घट यांच्या मध्यंतरी म्हणजे 2 अणुकांपासून तर ते कपालापर्यंत जेवढे अवयव आहेत तर त्यांच्यामध्ये प्रागाभाव हा राहत असतो. द्यणुक माहिती ना, परमाणु परम अणु आहे ना, जाल सूर्य मरीचिस्तम तत् यत् सूक्ष्म दृश्यते रजः इति षष्ठतमो भागो परमाणु स उच्यते. असं तर्कसंग्रहामध्ये लक्षण आलंय त्या परमाणूंचं. मनोभिन्नत्वेसाठी परमाणु असंही एक लक्षण टाकलं त्यांनी. त्याच्यावरून सूक्ष्म असणारा, तर असा असणारा परम अणु आणि त्या परमाणूचा अणु आणि अणुचं द्व्यणुक, द्व्यणुकाचं त्र्यणुक, त्र्यणुकाचं चौर्णुक, अशा पद्धतीने जोपर्यंत ते स्थूल बनत नाही आणि अवयव बनत नाही अशा प्रकाराने सृष्टी रचना केलेली आहे असं न्यायशास्त्र मानतात. म्हणजे
असं नाही ना. धुलीकण, धुलीकण आहे का माहिती? धुलीकण, त्या धुलीकण त्याचा 6वा भाग याला काय म्हणतात? परमाणू. कोण म्हणलं? इकडे वैज्ञानिकाकडे नाही जायचं, तिकडे आणि काय म्हणतात न्यूक्लिअर बॉम्ब ते तिकडे नाही जायचं, आपलं हे परमाणू इथले सांगितले. मग त्याचा 6वा भाग. आता त्याच्यात तुम्हाला झरोका माहिती आहे का? घरात पडतो तो कवडचा. झरोक्यातनं असा उन्हाची अशी तिरीप आली आणि धूळ जर असेल तिथं जवळपास जास्त, तर त्यात असे बरेच कण फिरताना दिसतात. त्याचा 6व्या भावाला परमाणू म्हणतात, असं न्यायवाली म्हणतात. ठीक आहे, त्यांनी ते संशोधन केलं ना काय काय ना त्याच्या लहान भाग, ते 2 एकत्र आले की त्याचं द्विअणुक झालं. 2 भाग एकत्र एकाला एक जोडले गेले, द्विअणुक. असे द्विअणुक 3 वेळा जोडले गेले तर त्रिअणुक, त्रिअणुक 4 वेळा जोडले गेले तर चौअणुक. असं आहे बरं का. ते नुसतं 4 म्हणजे 4 कण नाही, 4 वेळा 4 वेळा. ते त्रिअणुक 4 वेळा त्याला जोडली म्हणून त्याचं चौअणुक झालं. आणि असं मग त्याच पुढं आणखी पंचाणुक जरी करायचं असेल तरी 4चे 5 वेळा भाग, मग तिथं स्थूल होत गेलं ते. आणि मग त्या पदार्थाचा आकार तयार होत गेला. मग त्याच्यात अवयवांच्या उत्पत्त्या होतात. काय होतात? अवयव म्हणजे एक त्याचा पार्ट तयार झाला. अवयव म्हणजे त्याचा पार्ट तयार झाला. अवयवाचं काय लक्षण केलेलं आहे तुम्ही? अवयवाचं लक्षण सांगितलं होतं. द्रव्य समवायी कारणम अवयव. हा, द्रव्याच्या समवायी कारणाला अवयव असं म्हणतात. त्याचं जे द्रव्य तयार झालं त्याचं द्रव्याच्या समवायी कारण ते काय झालं म्हणून तर द्रव्य बनलं. आणि त्या अवयवाचा अवयवी, अवयवाचा अंत्य अवयवी, अशा अंत्य अवयवी म्हणजे स्पेअर पार्ट. तसे आता एखादा मोटर बनवायची असेल तरी मोटरचा बाहेरचा भाग, आतला भाग, त्यातल्या वायरी, ते सगळे त्याचे काय आहेत? अवयव. मग त्यात एक 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 जोडून नंतर पूर्ण मोटर तयार झाली. त्याचं नाव काय? अंत्य अवयवी. झालं सोपं, काय नाही कळणार. या शरीराचं बी तसंच आहे, स्पेअर पार्ट तयार होतात. म्हणजे सगळे स्पेअर पार्ट एकाला एक एकाला एक एकाला एक जोडून मग अंत्य अवयवी. आणि म्हणजे बॉडी अवयवजन्यत्वे, अंत्य अवयव, त्याला शेवटचा म्हणजे ज्याच्यात अनेक अवयव समाविष्ट असतात तो अंत्य अवयवी. हे विज्ञान आहे बरं का. खरं तर याच्यामध्ये सगळं बरंचसं विज्ञान आलेलं आहे. नुसती गाडी असं जर म्हटलं तर तुम्ही गाडीमध्ये किती स्पेअर पार्ट, प्रचंड स्पेअर पार्ट आहेत सगळे. ती सगळ्याची मिळून होते ती एक गाडी. अशी बरेच स्पेअर पार्ट आहेत. काही वेळेला स्पेअर पार्ट आपल्याला माहीत सुद्धा नसतात. आपण ज्या वेळेला का कशात स्पेअर पार्ट पडलेला आहे ते म्हणजे गाडीचा, म्हणजे हा असतो त्याच्यात, तसा प्रकार आहे. चला, तर तेव्हा हे जगतामध्ये ज्या वेळेला हे जे सरळ आत्ताच्या भाषेत प्रॉडक्ट तयार होतात, अंतिम प्रॉडक्ट, तर त्याच्यात अनेक बाकीचे भाग परमाणू काय झालेले आहेत, त्याच्यापासून ते बनलेले आहेत. आता कळालं? आता कळालं? आणि झालं. चला, अशा प्रकारे प्रागाभाव हा अनादी जगतच तसं बनलंय ना. हे पुस्तक सुद्धा याच्यामध्ये हे लाकडाच्या लगद्यापासून कागद तयार होतो. लाकडाच्या लगद्यामध्ये म्हणजे त्याच्या लगद्यात वृक्षाचे अवयव राहतात. आणि वृक्षाची उत्पन्न होण्याच्या आधी त्याचा अभाव असतो. तो अभाव कशात राहतो? त्या वृक्षाच्या बीजामध्ये धरा, काय अडचण नाही, त्याच्यामध्ये राहतोच का नाही. तर त्याच्यापासून तो वृक्ष झाला, वृक्षापासून कागद झाला, कागदावरती कागदाचा हा ग्रंथ झाला, असा बनला. जर याचे जर अवयव पूर्वी नसते तर हा ग्रंथ तयार झाला म्हणजे ग्रंथ आपण म्हणण्याचा अर्थ कागद. चला,
म्हणजे अशा प्रकारे प्रागाभाव हा अनादी शांत हे सिद्ध झाले. आता अनादी आणि शांत. शांत कसा म्हटला कळालं? शांत काय? अंत्य नाही ती शांत, हा बरोबर आहे, पण अंत झाला कसा? प्रतियोगीची प्रतियोगी उत्पत्ती. आल्यानंतर गट त्याला आल्यानंतर प्रतियोगी कळाला? प्रतियोगी म्हणजे काय? उत्पन्न होणारा पदार्थ, त्याचं नाव आहे प्रतियोगी. म्हणून ज्याचा अभाव असतो त्या अभावाचाच तोच प्रतियोगी होतो. घटा ज्याचा अभाव प्रतिपादन करायचा तो त्या अभावाचा प्रतियोगी असतो. आता तुम्हाला आपण नेहमी घट म्हणतो, पण पट असा शब्द प्रयोग केला म्हणजे कापड. या कापडाचा प्राग अभाव या कापडामध्येच राहतो, कारण हे जेव्हा उत्पन्न झाला तेव्हा त्याचा ध्वंस झाला आणि प्रतियोगी नाम पट, त्याची उत्पत्ती होते. मग ते प्रागभावाचा ध्वंस होतो त्यावेळेस प्रतियोगी उत्पन्न होतो. हा, प्रतियोगीच्या उत्पत्तीने प्राग अभावाचा ध्वंस होतो आणि तो ध्वंस कुठे राहतो? प्रतियोगीच्या उपादान कारणात ध्वंस कुठे राहतो? प्रतियोगी स्वरूप असतो ध्वंस हा. हा प्रतियोगी स्वरूप असतो. म्हणजे तो प्रतियोगी स्वरूप झाला, हा. हे लक्षात ठेवा. नंतर तो त्या प्रतियोगी स्वरूप झाला. आता याच्यावर शंका तयार होणार आहे. चला, याच मुद्द्यावर शंका आहे. तर अंत हे ध्वंसाचे दुसरे नाव सांगितलेलं आहे आणि त्याला नाश असंही म्हणतात. त्याला आता नाश म्हणतात, अंत म्हणतात. घटाच्या उत्पत्तीची जी सामुग्री असते तर त्या सामुग्रीपासूनच घटाच्या प्रागभावाचा म्हणजे अंत होतो. म्हणजे थोडक्यात त्यांना असं सांगायचं होतं घटाची की जी प्रतियोगी जो हा. घटरूपी जो प्रतियोगी येतो त्याला प्रागभावाचा म्हणजे नाश होत असतो. घटाच्या उत्पत्तीची जी सामुग्री असेल, उत्पत्तीची सामुग्री कोणती? कपाल. आता या लोकांपासून कपालापर्यंत धरायचं म्हणजे तर त्या घटाच्या उत्पत्तीची जी सामुग्री ती परमाणूपासून कपालापर्यंत सगळीच झाली. त्या सामुग्रीपासूनच घटाच्या प्राग अभावाचा अंत अंत होतो. होतो. कारण ती सामुग्री आली ना, प्रत्येक परमाणूने काय केला? म्हणून ते म्हटलं ना, परमाणूमध्ये सुद्धा राहतो असं म्हटलं होतं. तर त्या सामग्रीपासून प्राग अभावाचा अंत होतो. म्हणून काय झालं? घटाच्या प्रागभावाचा अंत म्हणजे घटरूपच आहे असं सांगितलेलं आहे. झालं का नाही? प्राग अभावाचा अंत काय आहे? घटरूपच आहे. थोडी सूक्ष्मता आहे. नुसतं वरचीवर सांगितलं होतं, पण कसा अंत होतो हे आता इथे त्यांनी स्पष्ट केलं की प्राग अभावाचा अंत हा घटरूपच होय. आणि घटाच्या मग अर्थात घटाच्या प्राग अभावाचा ध्वंस घटावरून पृथक किंवा निराळा नाही. आता इथे शंका तयार होईल. अर्थात घटाच्या प्राग अभावाचा ध्वंस हा घटावरून निराळा नाही. महाराज, घट कसा आहे? घट कसा आहे? साधी शांत आहे, बरोबर आहे का नाही? आणि प्रध्वंस अभाव कसा आहे? साधी आनंद आहे. हा, म्हणून साधी आनंद आहे आणि हा तर शांत आहे. म्हणून प्रागभावाचा अंत शांत स्वरूप असणाऱ्या घटामध्ये अनंत कसा बनेल ही शंका तयार झाली. कशी? घट कसा आहे? साधी शांत. घट म्हणतो मी, हा घट साधी शांत आहे. आणि प्रध्वंस अभाव कसा आहे? साधी आणि अनंत आहे. अनंत आहे. मग तुमचा प्रध्वंस अभाव सुद्धा साधी अनंत होणार नाही, तर साधी शांतच होईल अशी शंका तयार झाली. वाचा आता, लक्षात येईल. शिष्य व्हायचं आहे ना आता? वाचा. महाराज, प्रध्वंसाभावाचे लक्षण तर साधी अनंत आहे असे मागे सांगितले आहे. प्रध्वंस अभावाचे लक्षण साधी अनंत आहे. साधी म्हणजे उत्पन्न होणाऱ्या, ज्याची उत्पत्ती होते. प्रध्वंस हा उत्पन्न झाला. ध्वंस म्हणजे नाश. ध्वंस पदाचा अर्थ आहे नाश. नाश उत्पन्न झाला का नाही? मुद्गराधिकाच्या प्रहाराने, म्हणजे मुद्गराधिक म्हणजे काठी झाला. त्या काठीच्या प्रहार केला घटावर, त्यावेळेला तिथं काय झाला? घटाचा नाश झाला. त्यालाच ध्वंस म्हणतात. ध्वंस म्हणजे काय? पहा, शब्द फक्त तो वेगळा घेतला. घटाचा नाश झाला, तो ध्वंस झाला. मग तो ध्वंस झाला, ध्वंसाची उत्पत्ती झाली. घटाच्या नाशाने ध्वंस उत्पन्न झाला तिथे. मग आता उत्पन्न झालेला ध्वंस हा
साधी. जो म्हणजे कधी त्या ध्वंसाला प्रतियोगी कधी येईल येणारच नाही, कारण तो अनादी. पुन्हा घट तयार, पुन्हा त्या ध्वंसाचा प्रतियोगी कधी येणार आहे ते येणारच नाही. म्हणून त्याला काय केलं? अनंत केलं. अनंत केला. म्हणून ध्वंस उत्पन्न होतं म्हणजे साधी, आणि त्याचा परत प्रतियोगीच येत नाही नाही, आनंद. म्हणून आनंद प्रतियोगी येत नाही म्हणून अनंत, आणि उत्पन्न होतं म्हणून साधी आहे. म्हणून प्रध्वंस अभावाचे लक्षण साधी अनंत आहे असे मागे सांगितलेले आहे. पुढे आता जर घटाच्या प्राग अभावाचा ध्वंस घटरूपच आहे असे मानिले तर आता जर घटाच्या प्राग अभावाचा ध्वंस घटरूपच आहे, घटाच्या प्राग अभावाचा ध्वंस घटरूपच आहे असे मानले तर काय होत आहे? ऐका. तर तो घटरूप असलेल्या प्राग अभावाचा प्रध्वंस अभाव सुद्धा शांतच होईल. पहा, प्रध्वंस अभाव काय होईल? शांतच होईल. आणि घट कसा आहे? साधी आणि अनंत. घट कसा आहे? साधी आणि शांत आहे. शांत आहे. साधी शांत असणाऱ्या घटाचा साधी अनंत. आणि प्रध्वंस अभाव तर साधी अनंत आहे. साधी अनंत आहे. म्हणून त्याच्यामध्ये विरोध तयार होतो. काय म्हणतात? ऐक. कारण प्रध्वंस अभाव अनंत असला तरी सुद्धा घट शांतच आहे. कारण प्रध्वंस अभाव अनंत असला तरी सुद्धा घट शांतच आहे. एकदा म्हणून त्या दोन लक्षणामध्ये काय होतोय? भेद निर्माण होतो. एकदा प्रध्वंस अभाव शांत मानला की मग प्रध्वंस अभाव हा अनंत आहे या नियमाचाही भंग होईल. एकदा प्रध्वंस अभाव शांत मानला की, प्रध्वंस अभाव शांत मानला तर प्रध्वंस अभावाचं जे केलेलं लक्षण आहे की साधी साधी अनंत. अनंत, ते संभवणार नाही. या नियमाचा भंग होईल. श्री गुरु हे शिष्य त्याचे न्याय मते तुम्हाला आधी शंका कळाली म्हणजे मग पुढचा विषय कळेल. शंका कळाली का? कशी कळाली? लगडताय. शंका काय कळाली? काहीच नाही. हा, शंका कळाली. दुमण्याताई शंका कळाली? सांगा. घटाचा प्रागभाव हा ध्वंसरूप आहे. घटाचा प्रागभाव प्रागभाव म्हणायचंच नाही, घट म्हणा. हा घट हा ध्वंस झाला की घटरूपच आहे दोन म्हणतात. पदार्थ दोन भिन्न करा. घट, घटाचं लक्षण करा. घटाचं काय लक्षण केलं? साधी साधी शांत. घटाचं लक्षण काय झालं? साधी शांत. साधी शांत. आता प्रध्वंस अभावाचं लक्षण करा. साधी आनंद. साधी आनंद. झाले का नाही? इथं विषय असा निघालेला आहे की ज्या वेळेला प्रागअभावाचा नाश होतो त्यावेळेला प्रागअभावाचा नाश झाला तर प्रतियोगीच्या उत्पत्तीमध्ये झाला. बरोबर आहे का नाही? काय म्हटलं होतं? घटरूप असलेल्या प्रागअभावाचा प्रध्वंस अभाव सुद्धा शांतच होईल असं म्हटलं होतं त्यांनी. कारण घटाच्या प्रागअभावाचा ध्वंस, घटाच्या प्रागअभावाचा ध्वंस हा घटरूपच आहे. म्हणून या नियमाचा प्रागअभावाचा ध्वंस काय आहे? घटरूप आहे. ध्वंस कसा असतो? अनंत घटरूपच आहे. घटरूप नाही, इथं हा इथं गटरूप होणार नाही तिथं ते. आणि तुमचा प्रध्वंस अभाव कसा आहे? अनंत साधी आनंद आहे. आणि प्रागअभावाचा ध्वंस काय असतो? घटरूप असतं. घटरूपच असतो. आणि घट कसा असतो? साधी शांत असतो. म्हणून ध्वंस सुद्धा साधी शांत होईल, अनंत होणार नाही. अनंत या नियमाचा भंग होईल. म्हणून दोन स्वतंत्र लक्षणं करा. प्रध्वंस अभावाचं लक्षण करताना साधी अनंत असं शास्त्रात आलं त्यांच्या, आणि घटाचं लक्षण साधी शांत असं आलं. आणि आत्ता उच्चार केला होता त्यांनी की प्रागअभावाचा ध्वंस हा घटरूपच असतो आणि घट हा साधी शांत असतो, तर ध्वंस हा साधी अनंत कसा होईल ही शंका. तो शांतच व्हायला पाहिजे अशी शंका आहे.
कळाले का विषयताई? हां चला आता उत्तर काय म्हणतायत ऐका. हे शिष्य हम्म. त्याचे न्यायमते असे समाधान आहे की आ, ध्वंस नाश आणि अंत हे आता नाही शंका जर नीट कळालेली नसेल तर तुम्हाला उत्तरातून बाहेर पडेल. हे शिष्य त्याचे न्यायमते त्याचे न्यायमते असे समाधान आहे की ध्वंस म्हणजेच नाश आणि अंत म्हणजेच नाश किंवा ध्वंस हे सगळे पर्यायवाचक शब्द आहेत, ते लक्षात ठेवा. ध्वंस, अंत, नाश. पुढे तो ध्वंस दोन प्रकारचा आहे. आता ध्वंसाचे दोन प्रकार कळाले म्हणजे तुम्हाला उत्तर शंका करणाऱ्याची खोली कळेल. ध्वंसाचे दोन प्रकार आहेत, एक भावरूप पदार्थाचा ध्वंस आणि दुसरा अभावरूप पदार्थाचा ध्वंस. म्हणून ध्वंसाचे दोन प्रकार झाले. भावरूप पदार्थाचा ध्वंस हा नेहमी अभावरूप असतो आणि अभावरूप पदार्थाचा ध्वंस हा नेहमी भावरूप असतो. ही त्याच्यातली सूक्ष्मता आहे. भावरूप पदार्थाचा ध्वंस कसा असतो? अभावरूप असतो. त्यांच्या मताने बरं का. आता इथं ही मत चाललेलं आहे त्यांच्याच मताचा विचार करतोय आपण. तेव्हा आता घटाचा जो प्राग अभाव त्याचा ध्वंस भावरूप आहे का अभावरूप आहे? भावरूप आहे त्याचा. कारण प्रतियोगीची उत्पत्ती उत्पत्ती होते. झाली. आता प्रतियोगी रूप असणारा जो निर्माण झालेला घट आहे त्या घटाचा जो ध्वंस होणार आहे तो तर अभाव त्या ध्वंस हा भावरूप पदार्थाचा होणार आहे का अभावरूप? भावरूप भावरूप पदार्थाचा. अभावरूप पदार्थ होईल. भावरूप पदार्थ. ध्वंस अभाव भावरूप पदार्थाचा आहे का अभावरूप पदार्थाचा? भावरूप पदार्थाचा आहे. भिन्न ध्वंस. हा, भावरूप पदार्थाचा होईल ध्वंस. प्राग अभावाचा ध्वंस आणि घटाचा ध्वंस हे दोन भिन्न ध्वंस आहेत. प्राग अभावाचा ध्वंस हा अभावरूप पदार्थाचा ध्वंस आहे आणि घटाचा ध्वंस हा भावरूप पदार्थाचा ध्वंस आहे. म्हणून या दोन्ही पदार्थांचे ध्वंस भिन्न भिन्न असे आहेत. एक म्हणून भावरूप पदार्थाचा ध्वंस हा नेहमी अभावरूप होत असतो आणि अभावरूप पदार्थाचा ध्वंस हा नेहमी भावरूप होत असतो. म्हणून हे थोडीशी सूक्ष्मता त्यातली लक्षात घ्या. काय सूक्ष्मता आहे? प्राग अभावाचा ध्वंस ज्या वेळेला होतो तेव्हा प्रतियोगी उत्पन्न होतो म्हणजे भावरूप पदार्थ निर्माण उत्पन्न होतो. होतो. भावरूप उत्पन्न होतो. भावरूप पदार्थ उत्पन्न. आता तुम्हाला प्रध्वंस अभाव करायचा आहे. घट हा भावरूपच आहे आणि आता त्याचा काठीच्या प्रवाहाने त्याचा नाश करायचा आहे. तर तो नाश केल्यावरती भावरूप पदार्थाचा नाश केला का अभावरूप? भावरूप घटाचा नाश झाला. तो अभावात गेला. भावरूप पदार्थाचा नाश हा अभावरूप होतो आणि तो साधी आणि अनंत असतो. प्रागअभावाचा ध्वंस हा जरी घटरूप असला तरी तो भावरूपात परावर्तित होतो. झालं ना? ही त्याची उत्तराची खोली आहे. म्हणजे याचं उत्तर असं आहे, जगात दोन पदार्थ आहेत का ना, एक भावरूप आहे आणि अभावरूप आहे. म्हणजे अभावाचा नाश हा भावरूप होतो आणि भावरूप पदार्थाचा नाश हा अभावरूप होतो. आता ऐका परत काय शंका आल्यावर सांग. शंका याला कळावं लागेल. तो ध्वंस दोन प्रकारचा आहे. हा एक तर भाव पदार्थाचा नाशरूप ध्वंस आहे हम्म. आणि दुसरा अभाव पदार्थाचा नाशरूप ध्वंस आहे. नाशरूप ध्वंस आहे म्हणजे दोन ध्वंस झाले, भावाचा आणि अभावाचा. भावरूप पदार्थाचा आणि अभाव. काय फार अवघड आहे असं काही नाही. ते फक्त अभावाचा ध्वंस हा भावरूप होतो हे कळालं ना. आणि त्याला उदाहरण बी दिलं ना तुम्हाला. कोणता घटाचं अभावरूप पदार्थ कोणताच होते ताई? प्राग झाला का नाही? अभाव म्हटलं की एक धरला त्यातला प्राग अभाव धरला आणि त्या प्राग अभावाचा ध्वंस करायचा म्हणजे नाश करायचा, अभावाचा नाश करायचा. प्रतियोगीची उत्पत्ती झाला, घट उत्पन्न झाला. हा एक प्रकार झाला, याला बाजूला ठेवून दिला. आता दुसरा प्रकार घेतला आपण की ज्याला हे प्रध्वंस अभाव म्हणतात. तो प्रध्वंस होतोय कोणाचा? घटाचा. घट भावरूप आहे का अभावरूप? भावरूप. म्हणजे भावरूप पदार्थाचा नाश केला तर म्हटले मग याचा नाश कसा होईल? तर ते म्हणले साधी अनंत होईल. कारण
परत प्रतियोगी येणार नाही तिथे. नाही. म्हणून घटाचा नाश झाला आणि प्रतियोग म्हणजे घटाचा नाश झाला, प्रतियोगी गेला. अभाव रूप म्हणजे भावरूप पदार्थ गेल्याबरोबर अभावात गेला आणि तो अनंत झाला. परत त्याची उत्पत्ती स्थिती. आता काय शंका आहे? आता कळालं का? तुम्हाला कळालं? नाही वाचल्यावर पहिल्यांदा 2 मुद्दे लक्षात ठेवा. भावरूप पदार्थाचा नाश आणि अभावरूप पदार्थाचा नाश झाला ना. 2 मुद्दे लिहून घ्या आधी आणि पुन्हा पुन्हा डोक्यात चिंतन करा बुद्धीत. भावरूप पदार्थाचा नाश आणि चौधरी मावशी कळतं का? त्या अण्णा म्हणायचे ते कथा सांगत बसण्यात त्याला काय आहे तुम्हाला त्यात या कथेचं काय वैशिष्ट्य तेव्हा त्यात काय असं सरळ एकाला एक जोडलेलं आहे. आता हे कळाली पाहिजे. ही खरी आत्मकथा आहे. भावरूप पदार्थाचा नाश आणि अभावरूप पदार्थाचा नाश झाले. आता भावरूप पदार्थाचं उदाहरण, भावरूप पदार्थाचं उदाहरण घट. तुम्ही सुरुवात कशी लिहिली त्याच्यावर बघा. नाही तर अभावाच्या खाली भाव आधी भावरूप केलाय ना आणि नंतर अभाव. भावरूप पदार्थाचं उदाहरण घट झालं ना. घट. अभावरूप पदार्थाचं उदाहरण प्राक अभाव. उदाहरणात घेतलेलं आहे त्याला. अभावरूप पदार्थाचं उदाहरण काय आलं? प्राक अभाव. आता त्याच्या खाली बाण मारायचा घटाच्या खाली आणि तिथं लिहायचं म्हणजे घट हा भावरूप आहे का नाही. म्हणून भावरूप पदार्थाचा नाश हा अभावरूप होतो. भावरूप पदार्थाचा नाश हा अभावरूप होतो. घटाचा नाश झाला का नाही त्याच्यानंतर काय दिसलं तुम्हाला? काय नाश झाला आणि म्हणजे तो भरून नाही निघाला तर तो अनंत आहे. झाला सिद्ध. आता अभावरूप पदार्थाचा नाश हा भावरूप असतो. अभावरूप पदार्थाचा नाश हा भावरूप असतो. म्हणून प्रागअभावाच्या नाशाने घटाची उत्पत्ती झाली आणि घट हा भावरूप आहे. घटाची उत्पत्ती झाली आणि घट हा भावरूप आहे. गटाची उत्पत्ती झाली भावरूप आहे. भावरूप आहे ना. घट हा कसा आहे? भावरूप आहे. भावरूप आहे. लक्षात आलं? लक्षात आलं का? आता प्राग अभाव म्हणजे अभावरूप पदार्थाच्या ठिकाणी अभावाच्या खाली काय लिहिलं होतं तुम्ही? आत्ता शेवटचं वाक्य काय लिहिलं अभावाच्या खाली? अभावाच्या खाली काय लिहिलेलं आहे? प्राग अभावाचं काय लिहिलेलं आहे? शेवटची ओळ काय एक जण सांग. प्रागअभावाच्या नाशाने घटाची उत्पत्ती झाली. आणि घट हा प्राग भावरूप आहे. अभावाच्या नाशाने घटाची उत्पत्ती उत्पत्ती झाली. तो भावरूप आहे असं लिहिलं हो ना. घट हा भावरूप आहे. अभावरूप पदार्थाच्या खाल्लेच होतं ना. म्हणून म्हटलं 2 वेगळे आधी केले का तुम्ही ज्याच्या खाली जे लिहायचं तेच लिहा, नाही तर ते उलट सुलट परत लिहिता. आता पहिल्यांदा काय लिहिलं तुम्ही? भावरूप. हा? तर भावरूप उदाहरण असं आहे घट झालं ना. आणि भावरूप पदार्थाचा नाश अभावरूप होतो. आणि तिथं खाली लिहून टाका पहिल्याच्यात की घटावर काठी मारल्यानंतर घटाची ही तर लिहून ठेवा आधी. कशाच्या? भावच्या खाली लिहा. भावाच्या खाली लिहा घटावर काठी मारल्यानंतर अभावाची उत्पत्ती झाली. घटावर काठी मारल्या अभावाची उत्पत्ती झाली. झालं ना? हा आता ते बरोबर झालं. आणा इकडे आता बरोबर. आणि अभावरूप तर त्या प्राक अभावरूपाचं उदाहरण कोणतं केलं होतं? अप्राग अभाव. तर अभावरूप पदार्थाचा नाश हा भावरूप असतो. म्हणून
प्राग अभावाच्या नाशाने घटाची उत्पत्ती आणि त्याचं ते लावून प्रतियोगीची उत्पत्ती होती म्हणून दाखवला हा, प्रतियोगी सांगितलं होतं मी हा तुम्हाला प्रतियोगी ते राहिले आहेत. तर घटाची उत्पत्ती झाली व घट हा भावरूप आहे. आता प्रागभावाच्या नाशाने प्रतियोगीची उत्पत्ती होती म्हणून तो भावरूप आहे. बघा ना इकडे अभावरूप पदार्थ आणि हा भावरूप पदार्थ. तर अभावरूप पदार्थ हा तर अभावरूप पदार्थाचा नाश भावरूप असतो म्हणून प्राग अभावाच्या नाशाने कारण नाही आहे. प्रतियोगीच्या पाहिजे ना. हा नाही, प्रतियोगी- हा प्राग अभावात आता इथं प्रतियोगी पहिले पाहिजे. अगोदर कारण आहे, म्हणजे कारण तर घटाची उत्पत्ती झाली प्रतियोगीच्या उत्पत्तीने. हम्म. हा झाले का? भावरूप आणि आता भावरूपच्या खाली काय लिहिलंय हे तुम्ही बरोबर लिहिलंय पहा की भावरूप पदार्थ त्याचं उदाहरण आहे घट आणि त्या खाली नॅरेशन लिहिलेलं आहे भावरूप पदार्थाचा नाश अभावरूप होतो. जसे घटावर काठी मारल्यानंतर अभावाची उत्पत्ती झाली. कोणाची? अभावाची उत्पत्ती झाली. आणि आता दुसरीकडे की अभावरूप पदार्थ आणि त्याचं उदाहरण प्राग अभाव. आता अभावरूप म्हणजे त्याच अभावरूप पदार्थाचा नाश भावरूप होतो. हे मुख्य सूत्र झालं. जसे जसे प्राग अभावात जसे प्रतियोगीच्या उत्पत्तीने प्राग अभावाचा नाश होऊन घटाची उत्पत्ती झाली म्हणजे घट हा भावरूप आहे हे सिद्ध झालं. लक्षात आलं? घट कसा आहे? भावरूप आहे. हा. म्हणून अभावाचा भाव झाला आणि घटाचा नाश होऊन अभाव झाला. कळालं? सोपं आहे, सोपं आहे. आता अजून काय? एकदम सोपं आहे. एकदम सोपं केलं का नाही? एकदम सोपं आहे ते. हा, सोपं आहे. एकदम सोपं आहे. आता हे बरोबर. पहिल्यांदा दोन पदार्थ लक्षात घ्या. दोन पदार्थांचं वर्गीकरण केलं. भावरूप पदार्थ आणि अभावरूप पदार्थ. भावरूप पदार्थ कोणता? घट. अभावरूप कोणता? प्राग अभावाचा नाश कसा होतो? प्रतियोगीच्या उत्पत्तीने. प्रतियोगी कोण? घट. म्हणून अभावाचा नाश भावरूप झाला. घट झाला का नाही? आता इकडे भावरूप पदार्थ घेतला घट, त्याचा नाश केला तर त्यापासून अभाव उत्पन्न झाला. म्हणजे त्याच्यानंतर जो प्रध्वंस तयार झाला तो अनंत. म्हणून त्याच्यामुळे ही जी शंका आलेली होती त्या शंकेचं हे निवारण संपलेलं आहे. चला काय होतं ऐका ऐका आता वाचा परत आता पहिल्यापासून. श्री गुरु. मला वाटतं आता उत्तर सगळं संपलेलं आहे आणि मुद्दा बी संपवलेला आहे. उत्तरच आलेले आहे त्याच्यात. पण तुम्हाला जर कळालं नसेल कोणाला तर त्यांना ज्यांना कळालं त्यांच्याकडून कळून घ्या. पण त्याच्यात न कळण्यासारखं मला नाही वाटत काय आहे असं. सोपं सांगा म्हणजे गाडगे घेऊन असं फोडून दाखवायचं भेटला सगळी समजून जाईल. लोक गाडग्याकडे पाच बसतील. काय काहीच अडचण नाही. हा माझ्या हातावर काय काय ठेवलेलं आहे आता? अभाव. आहे का? प्राग अभाव. हा प्राग अभाव. प्राग अभाव आहे. हा.
आता त्याच्यात हा आला प्रतियोगी आला. भावरूप प्रतियोगी आला. प्रतियोगी आला. कोणाचा नाश झाला? राग आबा होता ना चालला. आता मी पेन मोडून नाही टाकणार आणि याचा चुरा करून टाकला, फोडून टाकला. काय झाला? ध्वंस झाला. भावरूप पदार्थाचा ध्वंस झाला. त्यानंतर किती रुपये काय फार डोकं लावायचं काहीच काम नाही. मग ते आबा उत्पन्न होतील म्हणजे आता समजलं. मी तुम्हाला फोडून दाखवा, लगेच समजून जाते. practical झालं. हे शिष्य हे जे जगत आहे ना, हे जगत उत्पत्तीच्या आधी या जगाचा अभाव असतो. मानावं लागेल का नाही? कशा काहीच ना का म्हणजे त्या ठिकाणी अभाव होता म्हणूनच भावरूप जगत त्याच्यात आलं, म्हणजे प्रतियोगी आला. आता ज्या वेळेला याचा नाश होईल, म्हणजे अव्यक्तात जाईल, त्यावेळेला पूर्ण जगत गेलं. पण कुठे गेलं? अभावात. म्हणजे या जगाची खरं तर हा बी एक नियम आहे बरं का, या जगाची पुन्हा उत्पत्ती होत नाही. प्रध्वंस होतो. असंच नाही होणार, वेगळं भिन्न तयार होऊ शकतं. पण हेच कसं होईल? म्हणून याचा पुन्हा अभाव झाला, पण दुसरं गेलं. आता जीव आहेत ते जीव नवीन शरीर धारण करतात त्या जगात येऊन, पण त्यावेळेला जगतच दुसरं असतं. मायेचा असा स्वभाव आहे, तो एक पदार्थ पुन्हा तयार करत नाही. म्हणून तुम्ही आता आपला फोटो काढून ठेवला, तो फोटो तुम्हाला विश्वात परत कधीच भेटणार नाही. ते म्हणजे असा केलेला नाही, त्याच्यात बदलच आहे, पण ते आपल्याला कळत नाही. सूक्ष्मता असते त्याच्यात. आहेच. चला पुढे. हे शिष्य त्याचे न्यायमते असे समाधान आहे की हा ध्वंस, नाश आणि अंत हे पर्याय शब्द आहे. बरोबर. तो ध्वंस दोन प्रकारचा आहे. हम्म. एक तर भाव पदार्थाचा नाशरूप ध्वंस आहे आणि दुसरा अभाव पदार्थाचा नाशरूप ध्वंस आहे. यापैकी भाव पदार्थाचा नाशरूप ध्वंस हा अभावरूपच असतो व त्यासच प्रध्वंस अभाव असे म्हणतात. तर कशाला प्रध्वंस अभाव म्हटलेला आहे? भावरूप पदार्थाचा नाश हा अभावरूप असतो व त्यासच प्रध्वंस अभाव म्हणतात. म्हणून त्याला प्रध्वंस अभाव म्हणतात. आणि झालं का नाही? प्रध्वंस अभाव कशाला म्हणतात? भावरूप पदार्थाचा नाश. भावरूप पदार्थाच्या नाशाला प्रध्वंस अभाव म्हणतात. हे त्याचं विशेष लक्षण तयार झालं. हे माग आलतं का? नव्हतं. आणि मग कसं काय म्हणले? दोन्ही एकच आहे. पाहत आहे का? तर याच्यात सूक्ष्मता दिलेली आहे की भावरूप पदार्थाचा ध्वंस झाला त्यालाच प्रध्वंस म्हणायचा. नाही तर प्रतियोगीचा बी ध्वंस झाला का नाही? आपला प्रागाभावाचा ध्वंस झाला का नाही? प्रागाभावाचा हा ध्वंस झाला. झाला. प्रतियोगी प्रागाभावाचा ध्वंस त्याला ध्वंस म्हणत नाही त्याची- न्यायशास्त्रकार. कारण प्रागाभावाचा ध्वंस हा भावरूप होतो, कारण तो अभाव असतो ना. म्हणून भावरूप पदार्थाचा जो होतो नाश, त्याचं नाव प्रध्वंस. प्रध्वंस असं तयार झालं. थोडी सूक्ष्मता लक्षात आली. गाडग्याचाच नाश झाल्यानंतर काय होणार आहे? ध्वंस होणार आहे. अभावाचा नाश झाल्यावर ध्वंस नाही म्हणायचं, तर तो उत्पत्ती होते तिथे आणि तो प्रतियोगी स्वरूप बनतो. तो प्रतियोगी बनला ना. पुढे. जसे घटाधिक भाव पदार्थाचा नाशरूप ध्वंस हा अभावरूप होतो हा म्हणून त्यास प्रध्वंस अभाव म्हणतात. परंतु अभावरूप पदार्थाचा नाशरूप ध्वंस मात्र भावरूप असतो व त्यास ध्वंस किंवा प्रध्वंस असेच म्हटले जाते. हा त्यास ध्वंस अभाव किंवा प्रध्वंस अभाव असे कधीही म्हटले जात नाही. मग त्याला ध्वंस किंवा प्रध्वंस असं म्हटलं जातं. प्रध्वंस अभाव असं म्हटलं जात नाही. म्हणून त्याला काय म्हटलं? ध्वंस प्रध्वंस. शब्द जरी सारखेच दिसत असतील तरी प्रध्वंस अभाव शब्द आला तर भावरूप पदार्थापासून बनलेला जो असतो तो प्रध्वंस अभाव. आणि नुसताच ध्वंस. आता प्राग अभावाचा काय झाला? का प्राग अभावाचा प्रध्वंस अभाव झाला? नाही झाला. तर ध्वंस झाला. ध्वंस झालं फक्त तिथं. कशात आलं? प्रतियोगीची उत्पत्ती झाली त्याच्यामुळे ते म्हणून ध्वंस. अभावरूप पदार्थाचा ध्वंस. अभावरूप पदार्थाचा जो नाश होतो त्याला ध्वंस म्हणतात. आणि भावरूप पदार्थाचा जो नाश होतो त्याला प्रध्वंस अभाव असं म्हणतात. चला पुढे. हा थोडासा टप विषय आहे, पण तसा फार टप काय वाटत नाही मला.
थोडा अभ्यास केला ना की लक्षात येईल तुमच्या. जसे घटाचा प्राग अभाव हम्म. हा एक अभाव पदार्थ आहे, बरोबर त्याचा नाशरूप ध्वंस म्हणजे घट हा होय, बरोबर. व तो घट भावरूप आहे, हा म्हणून त्यास प्राग अभावाच्या नाशरूप ध्वंसास प्रध्वंस अभाव असे म्हटले जात नाही. नाही. तर हा त्या घट प्राग अभावाच्या नाशरूप घटास स्वप्राग अभावाचा ध्वंस किंवा प्रध्वंस असेच म्हटले जाते. तर घट प्राग अभावाच्या नाशरूप घटास स्वप्रागाभावाचा ध्वंस किंवा प्रध्वंस म्हणजे नुसते ध्वंस प्रध्वंस असे शब्द आलेले आहेत तिथे. चला मग आता पुढे जाऊन तुम्हाला काही ठिकाणी ध्वंस येईल, काही ठिकाणी प्रध्वंस येईल, काही ठिकाणी प्रध्वंस अभाव येईल. त्यावेळेला तुम्ही सावध व्हायचं. काय म्हणायचं? काय सावध व्हायचं? तिथे नुसताच ध्वंस शब्द आलेला असेल तर समजून घ्यायचा अभावरूप पदार्थाचा आहे, आणि जिथं प्रध्वंस अभाव शब्द आलेला असेल तिथं अभावरूप पदार्थाचा आहे. प्रत्येक वेळेला हेच नाही सांगत बसणार, मग तिथं फक्त एवढंच लिहिणार ध्वंस झाला की समजून घ्यायचा हा अभावरूप पदार्थाचा असला पाहिजे. म्हणून अभावरूप पदार्थाचे जे होतात त्याला ध्वंस आणि भावरूप पदार्थाचे होतात त्याला प्रध्वंस. अभाव शब्द लावायला चुकू नका. दिलेला असेल ना. हा सारांश म्हणजे समजण्यात तितका फरक पडेल. सारांश ध्वंस हा वर सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारचा असून हा त्यापैकी अभावरूप ध्वंस हा अनंत असला तरी सुद्धा भावरूप ध्वंस हा शांतच आहे. पहा भावरूप ध्वंस कसा आहे? शांत आहे, कारण तो घट स्वरूप झाला शांत. आणि घट फुटला, भावरूप पदार्थ घट फुटला आणि प्रध्वंस अभाव झाला, तो अनंत झालं. अनंत. पुढे म्हणून घटाच्या प्राग अभावाचा ध्वंस हम्म, घटरूप होण्यास्तव तो शांत आहे, हम्म. आणि घटाच्या प्रध्वंस अभाव मात्र अनंतच आहे. अर्थात प्रध्वंस अभाव अनंत असतो. हा, या सर कळालं का? आणि कळालं का? ते आबोध नाही कळले आबोध राग राग ते ना वस्तू आहे वस्तू नाही हा बरोबर. आहे. भाव जर त्या तुम्ही हातावर पेन घेऊन सांगितलं थोडंसं कळलं दिलं पहिले काही नव्हतं त्या ठिकाणी त्याच्यानंतर हा, म्हणजे ते काहीच नव्हतं आणि त्याच्यात काहीतरी आलं म्हणजे घट आला. त्याला घट समजा. हा घट आला, बरोबर आहे ना? घट आला तर घटाच्या आधी याचा काय होता? अभाव होता, म्हणून घट आला है ना. म्हणजे मग आता अभावाचा नाश होऊन या घटालाच काय म्हणतात? प्रतियोगी म्हणतात इकडच्या भाषेत. प्रतियोगीची काय झाली? उत्पत्ती झाली. झालं ना. पण प्रतियोगीच्या उत्पत्तीने कोणाचा नाश केला? अभावरूप पदार्थाचा. म्हणून अभावाचा म्हणजे अभावरूप पदार्थ, याला म्हणायचं ध्वंस. यालाच काय म्हणतात? यालाच ध्वंस म्हणतात. कोणाचा ध्वंस झाला? प्रागाभाव. अभावरूप पदार्थाचा जो ध्वंस होतो त्यालाच तिथं ध्वंस हा शब्द आलेला आहे. आता हा आला घट आणि याला झाला तोडून टाकला. आता याचा काय झाला? प्रध्वंस अभाव म्हणायचं. प्रध्वंस अभाव. त्याला प्रध्वंस नुसता प्रध्वंस नाही म्हणायचा किंवा ध्वंस नाही म्हणायचा, याला म्हणायचा प्रध्वंस अभाव. कारण प्रध्वंस अभाव जो उत्पन्न झाला म्हणजे साधी झाला का नाही? प्रध्वंस म्हणजे नाश उत्पन्न झाला. कोणाची उत्पत्ती झाली? घटाला फोडल्यामुळे कोण उत्पन्न झाला? प्रध्वंस. नाश उत्पन्न झाला. पण तो आता परत प्रतियोगी येणार नाही, म्हणून तो आनंद. म्हणून घट हा भावरूप पदार्थ आहे आणि त्याचा नाश हा तो अनंत आहे हे सिद्ध झालं. ध्वंस नाही म्हणायचं. हा, प्रध्वंस म्हणायचं त्याला. त्याला प्रध्वंस अभाव. दोन्हीकडे प्रध्वंस शब्द आहे. ध्वंस पण आणि भावरूप पदार्थाला नुसता प्रध्वंस शब्द ध्वंस शब्द वापरला किंवा प्रध्वंस वापरला, आणि भावरूप पदार्थाचा ध्वंस करताना अभाव हा शब्द ऍडिशनल आणला त्याच्यात. अभाव आणि भाव काय फार मोठा अवघड आहे काय नाही, मला कळणार. पुन्हा पुन्हा ऐकलं हा पुन्हा ऐकल्या पुढच्या वेळेला आणखीन कळणार. हा. आणि हे टेप केलेलं आहे का? टेप होतं का? हा, मग ते घरी गेल्या परत ऐका, आणखीन ज्या वेळेला टाकलं जाईल तेव्हा परत, म्हणजे पुढच्या वेळेला फ्रेश येतात. चला पुढे.
सारांश ध्वंस हा वर सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारचा असून हम्म. त्यापैकी अभावरूप ध्वंस हा अनंत असला तरी सुद्धा बंद झालं. भावरूप चार ध्वंस हा शांतच आहे. हा, म्हणून घटाच्या प्राग अभावाचा ध्वंस घटरूप होण्यास तो शांत आहे बरोबर. आणि घटाचा प्रध्वंस अभाव मात्र अनंतच आहे. हम्म. अर्थात प्रध्वंस अभाव अनंत असतो या नियमाची हानीही होत नाही. बरोबर. तात्पर्य असा अनादि अशा संत अभाव. पद्धतीने प्रध्वंसाभाव हा ज्या म्हणजे मूळ शंका केलेली होती की मग असं कसं काय होईल, तर याची काय हानी बी होत नाही म्हणतात. तात्पर्य असा अनादि संत जो अभाव त्यास प्राग अभाव असे म्हणतात. आता केवळ अनादि एवढेच प्राग अभावाचे लक्षण आहे असे म्हणावे तर हम्म. तसा अत्यंत अभावही आता तरी तो विषय बदललेला आहे, तो पुढच्या वेळेला आपण घेऊ. तर आतापर्यंतचा एवढा मुद्दा जो होता तो स्पष्ट झालेला आहे. आतापासून विषय नंतर घेऊ. कुंडली वरदा पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.